त्यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। विधानसभेत कोणालाही पाठिंबा देणार नाही असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे। लोकसभेत काँग्रेसनं फोन केल्यामुळे त्यांना पाठिंबा दिलेला होता असंही आंबेडकर म्हणाले। सभा निवडणूक लागते नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागण्याची शक्यता आहे। तुमची कशी तयारी आहे? किती जागांवर चाचपणी करताय काय? ते चाचपणीपेक्षा आम्ही असं ज्याला असं म्हणता येईल की आघाडी एक उभी करतो। त्याच्यातली सर्वात मोठी आघाडी जी आहे ती आदिवासी समाजाची आघाडी आहे। त्याच्यामुळे ह्या दोन वेगवेगळ्या आघाड्या मिळून इथे एक नवीन आघाडी आम्ही असं उभी करतोय। मी पाठिंबा नसणार आहे कोणाला? वंचित आघाडी कोणालाच नसणार आहे। वंचित बहुजन आघाडी आणि हे जे मित्रपक्ष आहेत हेच इलेक्शन लढतील आणि त्यांनाच पाठिंबा आहे, दुसरं कोणालाच नाही। महाराष्ट्रातले मोठे चेहरे जे विधानसभेत उतरणार आहे, मग देवेंद्र फडणवीस असो, आदित्य ठाकरे असो, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, हे सगळे मोठे नेते, जयंत पाटील यांच्या विरोधात वंचित आघाडी उमेदवार देणार का? प्रश्न असा आहे की कोण मोठा आणि कोण छोटा हे लोक ठरवत असतात। त्या मतदारसंघात जो कोणी लढणारा असेल त्या लढणाऱ्या उमेदवाराला आम्ही असं सगळं तपासून योग्य वाटलं तर त्याला उमेदवारी आम्ही देणार आहोत। तो कोण आहे काही नाही आहे ते आम्ही बघणार नाही आहोत। लोकसभेत तुम्ही काही उमेदवारांना काँग्रेसचा पाठिंबा दिला होता, असं होणार आहे यावेळेस की सरसकट आपलं? यावेळेस होणार नाही आहे। त्यावेळेस असतं काँग्रेसचं जे आहे फोन करून आम्हाला सांगितलं की करा, आम्ही केलं, पण यावेळेस कोणासाठीच नाही। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी।